Hello student, in last topic we have seen the pressure difference आणि प्रेशर डिफरन्स मध्ये फर्स्ट जो पॉइंट होता आपला तो होता फॉर द प्रेशर डिफरन्स ऑर द प्लेन सरफेस प्लेन लिक्विड सरफेस आणि त्यामध्ये आपण म्हटलं होतं की समजा प्लेन लिक्विड सरफेस असेल तर प्रेशर मधला डिफरन्स जो आहे तो 0 असतो. तर प्लेन सरफेसवरती जेवढे काय आपण पॉइंट कन्सिडर करणार तर त्या सगळ्यांवरती सारखं प्रेशर असते. ओके, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं होतं पी ए इज द प्रेशर ॲट अ पॉइंट ए असेल, पी बी इज द प्रेशर ॲट अ पॉइंट बी असेल. ओके, अँड पी सी इज द प्रेशर ॲट अ पॉइंट सी असेल. तर सगळ्याच पॉईंटवरती प्रेशर जे आहे ते सेम असते आणि म्हणून प्रेशरमध्ये डिफरन्स नसतो फॉर द प्लेन लिक्विड सरफेस. आता लिक्विड सरफेस एक तर कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल. ओके, कॉन्व्हेक्स सरफेस आणि हा कॉन्केव्ह सरफेस. ओके, तर कॉन्व्हेक्स सरफेसच्या वर आपण ए पॉइंट घेतला आणि कॉन्व्हेक्स सरफेसच्या खाली बी हा पॉइंट जर घेतला तर पॉइंट ए वरचं प्रेशर कमी असते आणि पॉइंट बी वरचं प्रेशर जास्त असते. म्हणजे प्रेशर मधला डिफरन्स काय, PB minus PA, that is PB minus PA. आणि इथं सुद्धा काय होईल की हा कॉन्केव्ह सरफेस जर असेल म्हणजे आता या कॉन्व्हेक्स सरफेससाठी बी पण इनसाइड द बघितलं या डायरेक्शनला जर बघितलं हा बी जो आहे तो कॉन्केव्ह सरफेसवरती असेल आणि ए या वरच्या डायरेक्शनला बघितलं तर कॉन्व्हेक्स सरफेसवरती असेल. म्हणजे कॉन्केव्ह सरफेसवरती प्रेशर जास्त असते आणि कॉन्व्हेक्स सरफेसवरती प्रेशर कमी असते. तर इथं सुद्धा पॉइंट ए आपण समजा कॉन्केव्ह सरफेसच्या वर घेतला आणि पॉइंट बी हा कॉन्केव्ह सरफेसच्या खाली. तर या डायरेक्शनला पॉइंट ए हा कॉन्केव्ह सरफेसवरती आहे आणि या डायरेक्शनला पॉइंट बी हा कॉन्व्हेक्स सरफेसवरती आहे. आणि मग परत कॉन्केव्ह सरफेसवरचं जे प्रेशर आहे एक कॉन्व्हेक्स सरफेसवरच्या प्रेशरपेक्षा कसं ते कमी असते. तर इथं प्रेशर डिफरन्स होईल पी ए मायनस पी बी. ओके, सो इथं दोन स्टेटमेंट आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहे की फॉर द प्लेन सरफेस देर इज अ नो प्रेशर डिफरन्स, दॅट इज प्रेशर ऑन इच पॉइंट ऑन द प्लेन सरफेस इज द सेम. फॉर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स सरफेस फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की प्रेशर ऑन कॉन्केव्ह सरफेस इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स सरफेस. ओके, तर नेक्स्ट जो पॉइंट आहे एक इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे त्याला टॉपिक मध्ये एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल. ओके, म्हणजे ड्रॉप आणि बबल कसे फॉर्म होतात किंवा एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप अँड बबल. तर आपल्याला इथं ड्रॉप आणि बबलसाठी एक्सेस प्रेशरचं एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो वी नो दॅट द शेप ऑफ द ड्रॉप ऑर द बबल इज अ स्पेरिकल. ड्रॉप किंवा बबलचा जो शेप आहे तो कसा असतो, स्पेरिकल असतो आणि इट इज अ ड्यू टू द प्रॉपर्टी दॅट इज सरफेस टेन्शन किंवा आपण म्हणू ड्यू टू द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. मग हा जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा नक्कीच जास्त असणार. ओके, आणि म्हणून हा जो फोर्स आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इट ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया ऑफ ड्रॉप अँड बबल. या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनमुळेच काय होते की ड्रॉप किंवा बबल जे आहे यांचा सरफेस एरिया जो आहे तो मिनिमाइज होतो. ओके, अगेन द रिझल्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि जो रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे इट इज अ स्मॉल दॅन द इनसाइड प्रेशर. म्हणजे बबल किंवा ड्रॉप जेव्हा फॉर्म होतं तेव्हा त्याच्यामधलं जे प्रेशर आहे हे प्रेशर रिझल्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन यांच्यापेक्षा जास्त असते आणि म्हणूनच तो ड्रॉप किंवा बबल जो आहे तो फॉर्म होतो. तर आपल्याला हे एक्सप्रेशन पाहायचं आहे एक्सेस प्रेशरसाठी. मग त्यासाठी आपण इनिशियली कन्सिडर करणार ड्रॉप आणि त्याच्यानंतर कन्सिडर करणार आपण बबल. ओके, सो कन्सिडर दिस इज अ ड्रॉप ज्याची जी रेडियस आहे ती आहे स्मॉल आर. तर दिस इज अ इनसाइड रेडियस ऑफ द ड्रॉप. आता समजा इक्विलिब्रियम स्टेटवरती जेव्हा ड्रॉप फॉर्म होईल. ओके, तर आता इमिजिएटली किंवा ॲट ए टाइम ड्रॉप फॉर्म होणार नाही. तर तो ड्रॉप जो आहे तो किंवा बबल जो आहे तो हळूहळू काय होईल फॉर्म होईल.
मग त्यावेळेस जेव्हा याची रेडियस इन्क्रीज होईल, आता इन्क्रीज इन अ रेडियस, ओके, तर इन्क्रीज इन अ रेडियस जी आहे ती आपण डिनोट करणार डेल्टा आर. ओके, म्हणजे या ड्रॉपची इनिशियल रेडियस जी आहे ती आर होती आणि फायनल रेडियस झाली आर प्लस डेल्टा आर, म्हणजे ड्रॉप जेव्हा कम्प्लीट फॉर्म झाला. ओके, तर असं हे कन्सिडरेशन आहे, किंवा आपण असं म्हणू की आर इज अ इनसाइड रेडियस आणि डेल्टा आर इज अ आउटसाइड रेडियस, असं कन्सिडर केलं तरी चालते. ओके, पण इनसाइड ड्रॉपसाठी रेडियस असेल आर, आणि हा जो आउटर ड्रॉप आहे किंवा आउटसाइड जे आहे त्यासाठी रेडियस काय असेल आर प्लस डेल्टा आर. ओके, आता आपल्याला माहिती आहे इनसाइड प्रेशर ग्रेटर असेल तर पी आय जो आहे, पी आय असेल प्रेशर इनसाइड द ड्रॉप, आणि पी ओ असेल प्रेशर आउटसाइड द ड्रॉप. आता आपल्याला माहिती आहे की इनसाइड प्रेशर जे आहे ते आउटसाइड प्रेशरपेक्षा जास्त असेल. ओके, म्हणजे आता एक्सेस प्रेशर जर काढायचं असेल तर आपण काय कन्सिडर करणार की इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर. ओके, सो लेट कन्सिडर, आता कन्सिडर काय करणार आपण, लेट पी आय इज द इनसाइड प्रेशर आणि पी ओ आउटसाइड प्रेशर. ओके, तर इनसाइड प्रेशर ग्रेटर आहे ॲज inside pressure is greater than outside pressure, therefore excess pressure, so excess pressure equals to inside pressure minus outside pressure, that is the pi minus pu, yes, excess pressure. Okay, so जेव्हा ड्रॉप फॉर्म होईल त्यावेळेस हे कन्सिडरेशन आहे. So when the radius of the drop increase from r to r plus delta r, okay, when radius of drop increases from r to r plus delta r. Okay, आता आपल्याला इनिशियली कन्सिडर करावं लागेल इनिशियल सरफेस एरिया when the radius of the drop is r, आणि final surface area when the radius of the drop is r plus delta r. So initial surface area, so initial surface area त्याला डिनोट करणार आपण a1 ना. तर इनिशियल सरफेस एरिया केव्हा असेल की जेव्हा इनिशियल रेडियस r असेल त्यावेळेस इनिशियल सरफेस एरिया या ड्रॉपचा तो a1 ने डिनोट करणार, आणि सरफेस एरिया म्हणजेच काय की 4 पाय r स्क्वेअर. ओके, आता फायनल सरफेस एरिया जेव्हा ड्रॉपची रेडियस चेंज होईल कशी r टू r प्लस डेल्टा, म्हणजे या आउटर ड्रॉपसाठी किंवा आउटर साइडसाठी. ओके, सो फायनल सरफेस एरिया तो डिनोट करणार आपण a2 ना. when the radius increases from r to r plus delta, म्हणजे या आउटर स्फिअर साठी. आता फायनल सरफेस एरिया होईल 4 पाय r प्लस डेल्टा r इट स्क्वेअर. ओके, आता या टर्मला आपण एक्सपांड करणार बाय यूजिंग a प्लस b चा स्क्वेअर, सो विच इज इक्वल्स टू 4 पाय इन ब्रॅकेट r स्क्वेअर प्लस ट्वाइस टाइम r इनटू डेल्टा r प्लस डेल्टा r स्क्वेअर. आता 4 पाय ना आपण मल्टिप्लाय करणार, विच इज इक्वल्स टू 4 पाय r स्क्वेअर प्लस 8 पाय r इंटू डेल्टा r प्लस 4 पाय डेल्टा r स्क्वेअर. ओके, आता जेव्हा रेडियस r टू r प्लस डेल्टा r इन्क्रीज होईल तर डेल्टा r जो आहे तो व्हेरी स्मॉल असेल. डेल्टा r काय असेल व्हेरी स्मॉल, आणि म्हणून त्याचा जो स्क्वेअर आहे डेल्टा r स्क्वेअर याला आपल्याला निग्लेक्ट करता येते. ओके, सो as delta r is very small, delta r square can be neglected. ओके, आता याला जर आपण निग्लेक्ट केलं, ओके, तर निग्लेक्ट केल्यानंतर काय कोणती टर्म राहील तर फायनल सरफेस एरिया a2 इक्वल्स टू 4 पाय r स्क्वेअर प्लस 8 पाय r इंटू डेल्टा. तर हा होईल
आउटर स्पियरचा सरफेस एरिया, दॅट इज द फायनल सरफेस एरिया A2. आता चेंज इन सरफेस एरिया किती झाला, म्हणजे जेव्हा रेडियस आहे ती R2 R प्लस डेल्टा R एवढी इन्क्रीज झाली तर सरफेस एरिया सुद्धा चेंज होणार. आता चेंज इन सरफेस एरिया कसा मिळेल आपल्याला, की फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. ओके, तर सिंपल आहे. आपण या इनर ड्रॉपसाठी रेडियस R कन्सिडर केली, आउटर ड्रॉपसाठी रेडियस कन्सिडर केली R प्लस डेल्टा. ओके, मग इनिशियल रेडियससाठी इनिशियल सरफेस एरिया A1 4 पाय R स्क्वेअर असेल, आणि या फायनल ड्रॉपसाठी फायनल सरफेस एरिया A2 असेल 4 पाय R प्लस डेल्टा R स्क्वेअर. डेल्टा आर हा व्हेरी स्मॉल आहे आणि म्हणून डेल्टा आरचा स्क्वेअर त्याच्यापेक्षा स्मॉल मिळेल आणि म्हणून तो निग्लेक्ट होतो, आणि मग फायनल सरफेस एरिया मिळेल A2 इक्वल्स टू 4 पाय R स्क्वेअर प्लस 8 पाय R इंटू डेल्टा आर. आता चेंज इन सरफेस एरिया. ओके, सो चेंज इन सरफेस एरिया याला डिनोट करू आपण DA इक्वल्स टू फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया, दॅट इज A2 मायनस A1. A2 इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, दॅट इज 4 पाय R स्क्वेअर प्लस 8 पाय R इंटू डेल्टा आर मायनस इनिशियल सरफेस एरिया आहे 4 पाय R स्क्वेअर, मायनस प्लस 4 पाय R स्क्वेअर कॅन्सल होईल आणि चेंज इन सरफेस एरिया काय मिळेल, तो मिळेल 8 पाय R इंटू डेल्टा. ओके, आता जेव्हा सरफेस एरिया चेंज होतो तर त्यावेळेस त्याच्यावरती वर्क होते. सो द वर्क डन, दिस वर्क डन टू इन्क्रीज द surface area by dA is stored in the form of excess surface energy. Okay, so work done to increase work done to increase, okay, or to change or to change surface area by dA is stored in the form of excess surface energy. आता excess surface energy काय आहे, तर excess surface energy is nothing but the work done. जे आपण रिलेशन पाहिलं होतं, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, त्याच्यामध्ये आपण असं लिहिलं होतं की वर्क डन इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन द सरफेस एरिया. तर हे असेल एक्सेस सरफेस एनर्जी, आणि देअरफॉर dW इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. सो देअरफॉर dW दॅट इज वर्क डन इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया किती मिळाला, 8 पाय R इंटू डेल्टा आर. ओके, याला द्यायचं इक्वेशन फर्स्ट. लक्षात आलं, हा जो सरफेस एरिया चेंज होतो बाय DA, तर त्यासाठी काय होते की वर्क होते, आणि हे जे वर्क आहे ते एक्सेस सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर असते. आणि एक्सेस सरफेस एनर्जी म्हणजेच काय, की सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. चेंज इन सरफेस एरियाची व्हॅल्यू आपण इथं काय केली, प्लेस केली. ऑल्सो द वर्क डन इज ऑल्सो द प्रॉडक्ट ऑफ द फोर्स विच कॉज इन्क्रीज इन अ सरफेस एरिया अँड द डिस्प्लेसमेंट. तर जेव्हा वर्क होते तेव्हा या ड्रॉपची डिस्प्लेसमेंट किती झाली, dr एवढी. So work done is nothing but the product of the force and the displacement. Therefore, again work done dW equals to, that is it is the product of the force and the displacement. Okay. तर ही एक्सेस सरफेस एनर्जी असेल तर हा असेल एक्सेस फोर्स. आता एक्सेस फोर्स कसं काढणार, तर आपल्याला माहित आहे की प्रेशर इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया. तर हे सगळं आपण एक्सेस घेणार. हा एक्सेस फोर्स असेल तर हा एक्सेस प्रेशर असेल, आणि असेल सरफेस एरिया. सरफेस एरिया आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी. ओके, सो दिस एक्सेस फोर्स दॅट इज द एक्सेस फोर्स इक्वल्स टू एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया ओके, तर एक्सेस फोर्स F इक्वल्स टू काय मिळेल, तर एक्सेस प्रेशर काय, इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर इंटू सरफेस एरिया आहे 4 पाय R स्क्वेअर. ओके, आता एक्सेस फोर्सची व्हॅल्यू आपण इथं जर प्लेस केली. ओके, सो याला इक्वेशन देऊ आपण. समजा सेकंड,
So from equation second, run you open from equation second, work done equals to, that is value excess force ची व्हॅल्यू आपण इथं प्लेस करणार. सो एक्सेस प्रेशर इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर, याला देऊ इक्वेशन थर्ड. ओके, म्हणजे एक्सेस सरफेस एरियाच्या फॉर्म मध्येच वर्क जे आहे ते स्टोर होते. पण वर्क अगेन, वर्क म्हणजेच काय की वर्क म्हणजेच द प्रॉडक्ट ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. या फोर्समुळे काय होते की त्या ड्रॉपचा एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो, चेंज होतो, आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती होते, डेल्टा आर एवढी. आणि म्हणून हा एक्सेस फोर्स तो काय आता इट इज अ प्रॉडक्ट ऑफ अगेन एक्सेस फोर्स इनटू सरफेस एरिया. सरफेस एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू प्लेस केली, सरफेस एरियाची व्हॅल्यू प्लेस केली आपण इक्वेशन 2 मध्ये, आणि इक्वेशन 3 मिळालं. सो आता आपण इक्वेशन 1 आणि 3 कम्पेअर करू शकतो. ओके, सो कम्पेअरिंग इक्वेशन, ओके, किंवा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. आता आपण याच्या आर एच एस जर समजा इक्वेट केलं का होईल, पी आय मायनस पी ओ एक्सेस प्रेशर 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर इक्वल्स टू इक्वेशन फर्स्ट सरफेस टेंशन इंटू 8 पाय आर इंटू डेल्टा आर. ओके, तर इथं का होईल, हा डेल्टा आर कॅन्सल होईल. ओके, परत आता आपल्याला एक्सेस प्रेशर पाहिजे, आणि म्हणून दॅट इज एक्सेस प्रेशर इक्वल्स टू द सरफेस टेंशन इंटू 8 पाय आर अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. हा पाय कॅन्सल, सो 4 दुनी 8, हा आर आणि डिनॉमिनेटर मधला एक आर जो आहे तो कॅन्सल होईल, आणि इथे न्यूमरेटर मध्ये राहील दॅट इज पी आय मायनस पी ओ, दॅट इज एक्सेस प्रेशर, दॅट इज 2t अपॉन आर. ओके, किंवा इथेच आपल्याला 4 पाय कॅन्सल, 4 आणि 8 म्हणजे इथं राहील 2, याच्यातला एक आर, याच्यातला आर कॅन्सल, असंही करता येते. सो दिस गिव्ह द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप. ठीक आहे, एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप. तर ड्रॉपसाठी एक्सेस प्रेशर काय मिळते आपल्याला, 2t अपॉन आर. हिअर टी असेल सरफेस टेंशन, आर इज अ रेडियस ऑफ द ड्रॉप. ओके, आणि यालाच म्हणायचं Laplace law of spherical membranes. Okay, so this is a expression for the excess pressure. This gives expression for excess pressure inside the drop. काय यालाच म्हणायचं Laplace law of spherical membrane, or Laplace law of spherical membrane. ओके, तर व्हेरी इझी एक्सप्रेशन जे आहे हे आपल्याला ऑब्टेन करता येईल. तर फक्त याच्यासाठी आपण एक ड्रॉप कन्सिडर केला, आणि ड्रॉपची इनिशियल रेडियस आणि फायनल रेडियस जी आहे आर आणि आर प्लस डेल्टा आर, तर ही कन्सिडर केली. इनिशियल रेडियस आर असता वेळेस इनिशियल सरफेस एरिया फाइंड आउट केला, तो मिळाला आपल्याला 4 पाय स्क्वेअर, आणि फायनल सरफेस एरिया आपण डेल्टा आर स्क्वेअर निग्लेक्ट केला तर तो मिळतो 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. तर चेंज इन सरफेस एरिया डी काय मिळेल, तर फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया, तो मिळतो आपल्याला 8 पाय आर इंटू डेल्टा आर. आता हा सरफेस एरिया चेंज होण्यासाठी जे वर्क लागते ते वर्क असते इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. सो बाय युजिंग दिस रिलेशन, that is dw equals to work done equal to surface tension into change in surface area. आपण व्हॅल्यू प्लेस केला त्याला इक्वेशन फर्स्ट दिली. ओके, पण अगेन वर्क डन इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ द फोर्स which cause to increase the surface area and the displacement to increase the radius of the drop, that is by the delta r, and when work done force into displacement. हा जो फोर्स आहे तो एक्सेस फोर्स आहे, आणि एक्सेस फोर्स प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे फोर्स इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. पण एक्सेस प्रेशर असेल एवढा एरिया इन्क्रीज करण्यासाठी, सो एक्सेस फोर्स इक्वल्स टू एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. एक्सेस प्रेशर इनसाइड मायनस आउटसाइड प्रेशर इंटू 4 पाय स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये प्लेस केली, इक्वेशन 2 मध्ये आपल्याला इक्वेशन 3 मिळालं, आणि इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड यांच्या आर एच एस आपण कम्पेअर केल्या.
आणि इथून आपल्याला एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप काय मिळालं 2T/R. ओके. आता बबलसाठी एक्सेस प्रेशर जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की बबल हॅज अ टू सरफेस इनसाइड आणि आउटसाइड, आणि म्हणून आपल्याला हा बबलसाठी हा जो चेंज इन सरफेस एरिया याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, आणि म्हणून बबलसाठी आपण याला काय लिहिणार, तर याला लिहिणार आपण 2 × 8. इथं सुद्धा काय होईल, इथं सुद्धा होईल, आपण याला डायरेक्टली लिहू 16 πr × डेल्टा. मग परत इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड इक्वेट करता वेळेस इथं काय राहील, इथं राहील 16. ओके. इथं सुद्धा काय राहील, इथं राहील 16. याला 4 न आपण डिवाइड करणार, इथं राहील 4, आणि मग बबलसाठी मिळणार आपल्याला 4T/R. हियर आर इज अगेन रेडियस ऑफ द बबल. ओके. तर अशा पद्धतीने आपण एक्सेस प्रेशर फॉर द ड्रॉप आणि बबल जे आहे ते फाइंड आउट करू शकता. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. तर याच्यावर एक न्यूमेरिकल दिलं आहे, ते न्यूमेरिकल आपण पाहू. ओके. तर सॉल्व न्यूमेरिकल आहे, आणि न्यूमेरिकल मध्ये काय म्हटलेलं आहे की what should be the diameter of a water drop so that the excess pressure inside it 80 Newton/meter square, आणि surface tension of water दिलेलं आहे 7.27 into 10⁻⁻² Newton/meter. ओके. हा सॉल्व जो न्यूमेरिकल आहे तर एक्सेस प्रेशर गिवन, सो गिवन मध्ये काय दिलं आहे, तर एक्सेस प्रेशर दॅट इज द इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर, ते दिलेलं आहे 80 Newton/meter². सरफेस टेन्शन दिलेलं आहे 7.27 into 10⁻⁻² Newton/meter, आणि विचारलं आहे व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ द ड्रॉप. ओके. सो डायमीटर इक्वल्स टू व्हॉट, वी नो एक्सेस प्रेशर फॉर ड्रॉप, सो वी नो that is the excess pressure for drop. Okay. So excess pressure, that is the inside pressure minus outside pressure, that is 2T/R. तर या रेडियस वरून आपला डायमीटर फाइंड आउट करता येईल. याला रिअरेंज जर केलं तर R इक्वल्स टू मिळेल 2T/ एक्सेस प्रेशर. ओके. व्हॅल्यू जर प्लेस केल्या आपण तर 2 × का होईल, सरफेस टेन्शन 7.27 into 10⁻⁻², आणि एक्सेस प्रेशर आहे 80. ओके. तर याला जर आपण डिवाइड केलं तर इथे मिळेल 40. आता इथं 4 न जर डिवाइड केलं आपण तर याला असं लिहिलं आपण 2.27 into 10⁻⁻², दॅट इज 4 into 10⁻⁻1. याला न्यूमरेटर मध्ये घेतला आपण तर का होईल, 4 न डिवाइड केलं 4 on 4. ओके. into 10⁻³ होईल मीटर मध्ये. आता 1.8 10⁻³ मीटर. ओके. म्हणजे 1.8 मिलीमीटर. तर आपण असं लिहिणार 1.8 मिलीमीटर ही झाली रेडियस. ओके. आता डायमीटर आपल्याला माहिती आहे की डायमीटर इज ट्वाइस टाइम टू द रेडियस, म्हणजेच काय होईल, तर डायमीटर इक्वल्स टू, ओके, डायमीटर इक्वल्स टू ट्वाइस टाइम रेडियस 2 into 1.8. ओके. तर 3.36 मिलीमीटर. ओके. तर व्हेरी इझी. आता बबल जर असेल तर बबलसाठी आपण काय लिहिणार 4T/R. बबलसाठी काय लिहिणार आपण 4T/R. तर असंच एक अनसॉल्व मध्ये न्यूमेरिकल आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके. किंवा आपण नेक्स्ट टाइम त्याला आपण सॉल्व करू. ओके. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे कॅपिलरी ऍक्शन. तर कॅपिलरी ऍक्शन्स कशाला म्हणायचं, आणि ही कॅपिलरी ऍक्शन जी आहे ती आपल्याला कुठं कुठं बघायला मिळते. ओके. तर इनिशियली व्हॉट इज मीन बाय कॅपिलरी. ओके. कॅपिलरी काय असते, तर कॅपिलरी इज अ ग्लास ट्यूब having a very fine bore and open at a both end. Okay. कॅपिलरी म्हणजेच काय, glass tube having a very fine bore
very fine bore and open at both ends. तशी एक काचेची ट्यूब असते ज्याचा डायमीटर जो आहे तो व्हेरी स्मॉल असतो आणि डायमीटर म्हटलेलं आहे की नियरली 1 मिलीमीटर एवढा छोटा डायमीटर आणि ती दोन्ही टोकांना जर ओपन असेल तर अशा ग्लास ट्यूबला आपण म्हणू कॅपिलरी. आता अशी कॅपिलरी जी आहे ती आपण लिक्विडमध्ये जर डीप केली. ओके, सो द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड. म्हणजे आता दोन कंटेनरमध्ये, ओके, हे एक कंटेनर असेल आणि या कंटेनरमध्ये एक ग्लास ट्यूब जी आहे ती आपण डीप केली. ओके, तर दिस लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड, म्हणजे जे लिक्विड काय करते की सॉलिडला पार्शियली वेट करते. तर अशा लिक्विडसाठी काय होते, लिक्विड लेवल जी आहे ती राईज होते. म्हणजे व्हेन द कॅपिलरी ट्यूब इज अ डीप इनसाइड द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड ऑर कम्प्लिटली वेट द सॉलिड, सो द लिक्विड लेवल इज अ राईज. लिक्विडची लेवल जी आहे ती राईज होते. ओके, तर ही झाली हाईट ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. किंवा आता अशीच सेम कॅपिलरी ट्यूब जी आहे ती दुसऱ्या एका लिक्विडमध्ये आपण काय केली, डीप केली. ओके, सो विच डज नॉट वेट द सॉलिड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मर्क्युरी जर असेल, आता मर्क्युरीमध्ये ही कॅपिलरी ट्यूब जर आपण काय केली, डीप जर केली तर काय होईल, तर लिक्विड लेवल जी आहे ती होते फॉल होते. लिक्विड लेवल काय होते, फॉल होते. ओके, तर या दोन्ही केसमध्ये काय होत आहे की कॅपिलरी ट्यूबमध्ये एक तर लिक्विड जे आहे ते राईज होत आहे किंवा लिक्विडची जी लेवल आहे ती फॉल होत आहे. ओके, तर हा जो फिनॉमिना आहे, सो द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, सो दिस फिनॉमिना इज कॉल्ड कॅपिलरिटी. या फिनॉमिनाला काय म्हणायचं, कॅपिलरिटी, और त्यालाच आपण म्हणू कॅपिलरी ॲक्शन्स. ओके, सो लक्षात आलं का की व्हेन द कॅपिलरी ट्यूब इज डीप इनसाइड द लिक्विड विच पार्शियली और कम्प्लिटली वेट द सॉलिड, लिक्विड लेवल राईज, लिक्विडची लेवल जी आहे ती राईज होते. आणि एक वेळ आपण समजा ही कॅपिलरी ट्यूब अशा लिक्विडमध्ये प्लेस केली जी डज नॉट वेट करणार आहे, जसं मर्क्युरीमध्ये जर प्लेस केली तर लिक्विडची लेवल जी आहे ती फॉल होते, लिक्विड खाली खाली जाते. तर हा जो फिनॉमिना आहे राईज आणि फॉल होण्याचा, तर त्यालाच म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरिटी. ओके, तर व्हेरी सिंपल आहे. सो कॅपिलरिटी और कॅपिलरी ॲक्शन, सो कॅपिलरिटी, capillary action, the phenomenon of rise or fall of liquid inside the capillary tube, when dipped into the liquid is called capillarity. It's called capillarity or capillary action. It's called capillary action. ओके, तर ह्या दोन डेफिनेशन लक्षात आल्या असतील. कॅपिलरी एक ग्लास ट्यूब असते ज्याचा बोर जो आहे, ज्याचा डायमीटर जो आहे तो काय असतो, व्हेरी स्मॉल, आणि ती दोन्ही टोकाकडून काय असते, ओपन असते. डायमीटर कन्सिडर केला नियरली इक्वल्स टू 1 मिलीमीटर. आता ही ग्लास ट्यूब, कॅपिलरी ट्यूब लिक्विडमध्ये प्लेस केल्यानंतर एक तर लिक्विडची लेवल राईज होईल किंवा फॉल होईल, ते डिपेंड आहे त्या लिक्विडवरती. तर या फिनॉमिनाला, राईज आणि फॉल होण्याच्या फिनॉमिनाला काय म्हणायचं, कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन. ओके, आता ही कॅपिलरी ॲक्शन आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळते. ओके, सो एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी ॲक्शन्स. ओके, तर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, जसं आपल्याला माहिती आहे की ब्लॉटिंग पेपर जो आहे तो इंक ॲब्सॉर्ब करतो. ओके, सो ब्लॉटिंग पेपर absorb ink. Second, sap and water rises up to the topmost
टॉपमोस्ट लीव्स. ओके, आता अन्न आणि पाणी जे आहे ते सगळ्यात वरच्या पानापर्यंत जाते कॅपिलरी ॲक्शनमुळं. ओके, किंवा ऑइल रायजेस थ्रू विक ऑफ लॅम्प. ओके, वातीमधून ऑइल जे आहे ते राईज होते, तर त्याला सुद्धा आपण म्हणू कॅपिलरी ॲक्शन. किंवा ब्रिक्स सोक द वॉटर किंवा ॲब्सॉर्ब्स द वॉटर. ओके, तर दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द कॅपिलरी ॲक्शन. तर असे 4-5 एक्झाम्पल जे आहे दिले आहे. किंवा जसं फोम जर असेल, ज्याला आपण स्पॉन्ज सुद्धा काय करते की वॉटर जे आहे ते ॲब्सॉर्ब करते, तर दॅट इज ऑल्सो द कॅपिलरी ॲक्शन. ओके, किंवा इंक पेन जो आहे तो तर इंकमध्ये बुडवल्यानंतर काय ते इंक जी आहे ती राईज होते. ओके, तर ते छोटे छोटे असे बारीक बारीक असतात, पोर्स असतात आणि त्यामधून इंक जी आहे ती ॲब्सॉर्ब्स होते, तर दॅट इज नथिंग बट द कॅपिलरी ॲक्शन. ओके, आता ही कॅपिलरी ॲक्शन ॲक्च्युअली कशी होते, म्हणजे दिस राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघू कॅपिलरी फॉल. तर कॅपिलरी फॉल साठी काय कन्सिडर केलं आहे, दॅट इज द कॅपिलरी फॉल. आता कॅपिलरीमध्ये लिक्विडची लेवल फॉल केव्हा होईल, जर समजा लिक्विड जे आहे ते डज नॉट वेट करणार जर असेल, म्हणजे मर्क्युरी जर असेल, तर त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल जी आहे ती काय होणार, ती फॉल होणार. ओके, तर व्हाय द लिक्विड लेवल इज अ फॉल, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी आपण कन्सिडर करू एक कंटेनर आहे. ओके, या कंटेनरमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब जी आहे ती डीप केलेली आहे अशा पद्धतीनं. ओके, तर लिक्विडची लेवल जी आहे ती काय होते, फॉल होते. दिस इज द मर्क्युरी. कन्सिडर करा, तर आपण इथे कन्सिडर करू की दिस इज अ मर्क्युरी. ओके, तर इथं आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, देर आर 4 पॉईंट जे आहे ते कन्सिडर करायचे आहे. तर पोझिशन ऑफ द पॉइंट ए ते कन्सिडर करू, पॉइंट बी, तर पॉइंट सी, आणि सेम लेवलवरती कन्सिडर करू आपण पॉइंट डी. ओके, सो वी कन्सिडर द लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, दॅट इज अ मर्क्युरी. आणि मर्क्युरीमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब जी आहे ती काय केली, डीप केली, तर त्यावेळेस मर्क्युरीची लेवल जी आहे ती फॉल होते. आणि मग एक्सप्लेनेशनसाठी आपण 4 पॉईंट कन्सिडर केले, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी. पॉईंट ए ची पोझिशन कशी आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जस्ट अबव द कॉन्व्हेक्स सरफेस. म्हणजे हा जो सरफेस आहे कॉन्व्हेक्स सरफेस आहे, आणि कॉन्व्हेक्स सरफेसच्या वर हा पॉईंट ए आहे. पॉईंट बी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस. पॉईंट सी हा आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब आणि जस्ट अबव द प्लेन सरफेस. हा जो सरफेस आहे तो प्लेन आहे. आणि पॉईंट डी आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब आणि जस्ट बिलो द प्लेन सरफेस. ओके, त्या डायग्राममध्ये असं जरी दिसेल तर याची जी लेवल आहे ती सेम आहे. ओके, आता याच्या अगोदर आपण प्रेशर डिफरन्स पाहिला की कॉन्केव्ह सरफेसवरचं प्रेशर जे आहे ते कॉन्व्हेक्स सरफेसवरच्या प्रेशरपेक्षा जास्त असते. ओके, आपण आता 4 पॉईंट कन्सिडर केले. सो पी ए, पी बी, पी सी अँड पी डी. These are the pressure at the point A, B, C and D respectively. Okay, so pressure at point A, B, C and D respectively. Okay, so by the pressure difference point B वरचं प्रेशर हे A पेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय, प्रेशर ॲट अ पॉइंट B ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट अ पॉइंट A. याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. Okay, because pressure on a concave surface is greater than the pressure on a convex surface. Okay, second, pressure at a point C and pressure at a point D जे आहे ते सेम असेल. So PC equals to PD, that is the same horizontal level. Same horizontal level.
ची लेवल जी आहे ती सारखी आहे. नेक्स्ट PC इक्वल्स टू असेल PA. तर या दोन्हीवरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सेम असेल. सो सेम ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, सेम ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ओके. आता PC इक्वल्स टू PD असेल आणि PC इक्वल्स टू PA असेल तर का होईल? देअरफॉर दॅट इज अ PA इक्वल्स टू PD. म्हणजेच पॉईंट A आणि पॉईंट D वरचं प्रेशर सेम आहे. आता PA इक्वल्स टू PD असेल तर इक्वेशन फर्स्ट काय होईल? सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट pressure at a point B should be greater than the pressure at a point D. म्हणजे आता पॉईंट B वरचं जे प्रेशर आहे ते पॉईंट D वर D पेक्षा कसं जास्त असेल, पण दोन्हीची हॉरिझॉन्टल लेवल जी आहे ती सेम आहे. ओके. सो टू मेंटेन दिस कंडिशन, म्हणजे सारखी हॉरिझॉन्टल लेवल असेल तर सारखंच प्रेशर असायला पाहिजे. सो मेंटेन टू दिस कंडिशन, सो टू मिनिमाइज दिस प्रेशर, हे लिक्विड जे आहे ते फॉल होते. ओके. बट PD इक्वल्स टू PB असं असायला पाहिजे. मग आता दोन्ही पॉईंटवरचं प्रेशर सारखं केव्हा होईल? जर लिक्विडची लेवल कमी कमी जर होत राहिली तर त्यावेळेसच का होईल की पॉईंट B आणि पॉईंट D वरचं प्रेशर सेम असेल. सो टू मेंटेन दिस कंडिशन, ओके, द लिक्विड लेवल इनसाइड दिस कॅपिलरी ट्यूब इज अ fall. Okay, so to maintain this condition liquid level fall inside the tube. Okay, so that gives capillary fall. याच्या उलट कॅपिलरी राईज सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं 4 पॉईंट कन्सिडर करून आपल्याला एक्सप्लेन करता येते सेम कंडिशन. ओके. आता जोपर्यंत पॉईंट D आणि पॉईंट B वरचं प्रेशर सेम होत नाही तोपर्यंत लिक्विडची लेवल जी आहे ती काय होते? फॉल होत राहते. आणि जेव्हा दोन्हीवरचं प्रेशर सेम होईल त्यावेळेस ही लिक्विड लेवल फॉल होणं काय होते? थांबते. ओके. सो दॅट एक्सप्लेन द कॅपिलरी फॉल. आणि कॅपिलरी राईज सुद्धा आपण अशाच पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो बाय कन्सिडरिंग लिक्विड which partially wet the solid. Okay, so I hope तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो समजला असेल. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, सो थँक्यू.